मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज काही जिमला गेलो नाही कारण आता 11:15 वाजलेत. ऑफिसला चालले मी. आज शुक्रवार आहे, तर आज शेवटचा दिवस काम करायचा. नंतर परत आली 2 दिवस सुट्टी. जेवण झालंय, आता थोडं म्हटलं लस्सी घेऊ. शिंदे डेअरीचे एक आउटलेट आहे आमच्या ऑफिसमध्ये. 60 रुपयाला 60, टॅक्स वगैरे लावून 68-70 पर्यंत जातं. मित्रांनो, घरी चाललंय. 4 वाजले. आता आपला तो वॉशिंग मशीनवाला येणार आहे ड्रम घेऊन. हे ते आणले बघ त्यांनी. काय आणले रे? अच्छा, ऐसा रहता है क्या ड्रम? नीचे का वो बेयरिंग जो कह रहे थे आप, सस्पेंसर वो छोटे रहते क्या? मित्रांनो, आता हे ड्रम आणले त्यांनी, ते चेंज करायचे. ते बघू आपण आता कसं चेंज करतायत ते. ये तुलसी कर देना साइड में इसको. तुलसी तुलसी क्या है वो? वीडियो चलता है, कोई प्रॉब्लम नहीं ना? कोई सुने सर, आराम से चलाइए. पूरा कनेक्टेड रहता है क्या नीचे का ऊपर? पूरा एपिसोड ओपन करना होगा, मतलब 4:30 बज गए. अभी धूप लग रही है. मुझे याद ही नहीं था. मुझे ये मालूम था कि नीचे रहेगा ऐसा. मुझे आपका इधर छाँव रहेगा ऐसा. चाव तो सुबह सुबह रहती इसका आया हुआ है ना इस पे. है. अच्छा, अभी निकाल के रखे क्या? बट वो पानी वानी जाता है क्या नीचे से फिर? जैसे लगा है ना इसके. है क्या? हमने वो दूसरे घर में लिया था, उधर थोड़ा दिक्कत था, थोड़ा हाइट. लेग लगा हुआ है ना, पानी चला जाता है यहाँ से. मतलब स्टैंड की जरूरत ही नहीं थी. क्योंकि ये जो पत्थर है थोड़ा शार्प है. लग सकता है क्या? पत्थर जो है थोड़ा शार्प है. फ्रंट डोर, फ्रंट लोड खोललंय त्यांनी. आणि हे चेंज करायचंय फक्त ड्रम आपल्या. ये सब बॉश कंपनी का ही है ना? छोटा सा स्टूल लगेगा क्या मैम? स्टूल हा है ना. जास्तच ऊन लागतंय बघा, त्यामुळे टॉवेल घेऊन बसले. काय तुला नको बाबा, तू घरात जाऊन बस. हा, ले लो. हम डाल सकते केवल लिक्विड. सर्विसिंग करना ही बेटर है इसके बाद. मतलब ऐसा इशू नहीं आना चाहिए मेजर. वो करते रहेंगे तो बार बार ऐसा प्रॉब्लम होगा नहीं इसमें. ये क्या धोने के लिए डालना है या कर है कुछ आपके पास लिक्विड? ओके. ए प्रियंका, हे काढून दिले त्यांनी, धुवू शकता म्हटले पूर्ण आतून इकडून पण. हे बघ इथं. घासू शकता का? हां, जा रे तिकडे. इकडे नको येऊ परत. नको नको नको. सीमेंट का बना रहता है क्या? पूरा पत्थर रहता है, ये भी पत्थर ही है पूरा. ये स्प्रिंग बड़े बड़े पकड़ के रखते हैं ना ड्रम को. ये 1 2 3 ब्रश ने घासले. आतली घाण नाही निघणार ती, कारण ती ना बऱ्याच वर्षांचं आहे ते. काय लिखेगा हम पत्थर है नीचे. याच्यावर घसरलो होतो मी. वो स्लिपरी आहे ना जरा. रहने दीजिएगा उसको वहाँ पे. उड़ जाएगा, दिक्कत हो जाएगा. उसको फिर से लगाना है ना यहाँ पे. कुछ नहीं हुआ. ठीक है.
अच्छे हे बघ, हे नाही निघत आहे. खूप घासलं पण नाही निघत. पत्थरचे पण पैसे लागले असते. मी त्याच्यावर डायरेक्ट पाय दिला. हेल्प करू क्या कुछ? ये सिर्फ इसको पीसीबी को उठा लीजिएगा बस। ओ स्प्रिंग अटकी है. कलर सेम ही लग रहा है. इथून सगळा कचरा वगैरे मिक्स होत होता कपड्यांमध्ये आणि एक दिवशी धूरच यायला लागला. अच्छा, ये 3 सस्पेंसर चेंज किए, चेंज करने वाले. चेंज करने वाला है, ये जूना वाला आपका हाँ, अभी एकदम से इजीली हो रहा है. अच्छा. नया वाला दिखाएंगे पूरे एकदम से टाइट रहता है. अच्छा 1 2 3 शॉक ऑब्सर बोलते हैं कि इसको. समझ रहे. आवाज आई तो मैं बुला लूंगी आपको. मशीन को स्टैंड से नीचे उतार के रखिए, उसके बाद आवाज आएगा ही नहीं. अच्छा, स्टँड नाही पाहिजे म्हणतात ते. क्यों? स्टैंड की वजह से भी थोड़ा वाइब्रेशन होता है उसमें. तो इसके पार्ट्स यूज कर सकते हैं क्या? कौन सा? ये वाले. ये हीटर है सर. अच्छा हीटर नया है, वाला गर्म में पानी. सब- हाँ, ये सब लग के नहीं आता उसमें. अच्छा, बस ड्रम आता है, इसके पार्ट्स उसमें यूज करेंगे. तो निकाल के इसको- हीटर, हां हीटर पण आहे, गरम पाणी पण होतं ना. हे बघा, आमच्या मशीनमध्ये एक गरम पाण्याने पण कपडे वॉश होतात. मग टेम्परेचर सेट करायचं पण आहे तिथं 40 डिग्रीपर्यंत होतं. मग त्याच्यासाठी हा हीटर पण असतो. आता हीटर लावता इथं नवीन ड्रममध्ये. कभी कम ज़्यादा भी होता रहता है सर. हमको सब ये कह रहे थे कि 15,000 खर्च करने से अच्छा न्यू ले लेते, नहीं नहीं इसलिए 5 हमने साल आपने चलाया, 5 साल में ऐसा कुछ भी प्रॉब्लम आपको. नहीं, बॉश कंपनी तो एक नंबरच है. ये जो बाहर निकला है ये जुने वाले का, नए वाले फटा हुआ का, इसका कहाँ से है? यही साइड है क्या? ये यही है इसका. अच्छा ये फट गया है ना आपका. अच्छा, ये फट गया तो ये. यहाँ पे देखेंगे ड्रम आर पार दिख रहा है सर. अच्छा, तो इसको ये है नहीं, इसके अंदर है वो. वो पूरा अंदर ही है. अच्छा, हाँ डिफरेंस है. ये पूरा ड्रम बाहर आ गया है. प्रवीण त्याच्यावर उभे नका राहू. बघा नवीन ड्रम बसला है. इसके ऊपर कुछ लिखा रही रहता है कि बॉश वॉश. और उस साइड पे रहता है इसका. इसमें लिखा नहीं रहता इसमें. टॅग होना चाहिए था. अरे हे खराब झाले होते ना शॉक ऑब्झर, एकदम असे आवाज करत होते ना. आता हे नवीन वाले टाकायचे, ते टाईट आहेत, त्याने आवाज नाही येणार. त्याला गंज लागलाय जुन्यावाल्यांना, त्याच्यामुळे आवाज येत होता असं त्यांचं म्हणणं आहे. ये यहाँ पे एक यहाँ पे लगता है, एक यहाँ पे लगता है, एक बैक साइड पे लगता है. अच्छा, हे बघा इथं बनवते विवांसाठी नाचणीचं पीठ. कसं बनवते सांग बरं. थंड पाणी घ्यायचं, कप दीड कप. आणि किती चमचे टाकायचे? 2 चमच्यात एक गाठ ग्लास पाणी घ्यायचं, थंड पाणी 2 चमचे टाकायचं. खालीच घ्यायचं हे करून, म्हणजे मिक्स करायचं. मिक्स करायचं खाली. मग बारीक गॅसवर असं खालीच राहायचं, त्याच्यात हे थोडं नाही ना. आता जसं लागेल तसं चालायचं. आता थोडा मोठा झालायचा, आता थोडं घट्ट चालेल. तू चालू कर त्यांच्यासमोर परत प्रियांका, तुला वाटलं तर. नाही, माझ्याकडे नंबर आहे ना याचा. 14,705. आपका नाम बताओ. बघा मित्रांनो, आता मशीन रेडी झालेली आहे. प्रॉपर खालचं सगळं क्लीन करून घेतलंय आणि प्रियांका टाकते आता वॉशिंग मशीन पावडर. आजकालच्या मशीन मध्ये लिक्विडच कंपल्सरी झाले. कारण आमची मशीन जुनी आहे, चालतं म्हटलं तर. आता बघूयात, आम्ही सगळं इथं ठेवत असतो, स्टोरेज आहे आमचं इथं. ती बिर्याणी 5 किलोवरून आणलं होतं यार, याच्यात बिर्याणी कधी बनवणार माहित नाही.
आणि याच्यात काय टाकते तू? संध्याकाळी बनवू का? हां संध्याकाळी बनवते का? टायमाला पीठ लावायचं. बनव बनव. मोकळा टाइम पाहिजे. हम्म. जेवढी कुंडी आणून होतो मन नाही तिथं. कुठं? ती माती खात होती. ठीक थांब मांडतो. हे बघा एवढे कपडे टाकले स्टार्टिंगला. बघूया आता रिपेअर झाल्यानंतर कशी होती. मिक्स लोड कर. मिक्स लोड आहे 44 मिनिटांचा. हे बघ ह्यो. टेम्परेचर 40 अँड रेडी सेडी काय गेट सेट रेडी. गेट सेट गो. येस स्टार्ट झालेली आहे. आवाज तर आलाय. पाणी आलं. फायनली आता मशीन चालू होणार आहे आणि तब्बल 14,700 आणि त्या दिवशीची 700 15,400 रुपये खर्च आलेला आहे 5 वर्षातून एकदा फक्त. ना रिपेअर ना सर्व्हिसिंग ना काही ना काही. तर बॉश कंपनीची आहे परवडती आहे थोडीशी महाग आहे. आता ह्याची किंमत 40,000च्या वर झाली 45च्या वर आणि आम्ही घेतली होती तेव्हा काहीतरी 30, 35, 23,000 बघा डबल झाली. हे तुटलेला आमचा ड्रम आहे तो काही घेऊन नाही गेला. तो म्हटलं भंगारमध्ये द्या. तर आता आम्ही ते भंगारमध्ये देणार आहे नंतर. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या कुंडी ना त्या कुंडीतली माती खातो विवान. त्यामुळे त्याला आता तिकडे नेऊन ठेवायचे हाईटवर. मित्रांनो आता 8:30 वाजले. जेवण करायचं. प्रियंका बघायचं दूध आणि भाकरी चुरून घातली बाजरीची. आणि 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 माझं डेलीचं चिकन एवढं ताट भरून घेतले. ॲक्च्युली ते 250 ग्रॅम चिकन आहे. ते ग्रेव्हीमुळे जास्त दिसतंय. आणि आहे बाजरीची भाकरी. खाते का थोडं चिकन? प्रियंका चिकन नाही खात. आता मी जेवण करतो. बघा मित्रांनो आम्ही वॉकिंगला आलो आहे. मी प्रियंका आई आणि विवान. फर्स्ट टाईम आम्ही 4 जण आलेलो आहे. या बघा इथं विवानला स्टॉप घ्यायचा आहे का? बाप्पाच्या पाया पडा. बाप्पाच्या पाया पडा जा. पाया पडा जा. पाया पडून ये बाप्पाच्या. बाप्पाच्या पाया पडून ये जा. जा जा पड बाप्पाच्या पाया. पाया पडा. असं पाया पड. बाप्पा